नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली युरोप. तर आम्ही आलो आहोत पोर्तुगालमध्ये आणि पोर्तुगालच्या कॅपिटल सिटीमध्ये आहोत सध्या, लिस्बनमध्ये. आम्ही हे घर बुक केलं होतं 2-3 दिवस राहण्यासाठी आणि त्या घरामध्ये काय काय सुविधा आहेत आणि पोर्तुगालमधली घरं नक्की कशी असतात, कारण बरीच लोक आम्हाला सतत युरोपमधल्या घरांची होम टूर द्या म्हणून सांगत असतात. तर आम्ही त्यासाठी स्पेशली हे घर बुक केलं होतं आणि तुम्हाला पोर्तुगालमधली घरं कशी असतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत. तर घरात एंट्री केल्यावरती सुरुवातीलाच इकडे बघा तुम्ही की आपले शूज वगैरे ठेवण्यासाठीची स्पेस यांनी दिलेली आहे आणि इथे ना हा ऑटोमॅटिक की लॉकर आहे, डिजिटल की लॉकर. नंबर प्रेस करून विदाऊट चावीचा वापर करून तुम्ही यामुळे घर ओपन करू शकता. तर गंमत अशी आहे की हा जो टेलिफोन तुम्हाला दिसतोय त्याचं कनेक्शन बाहेर आहे. डोअर ओपन केल्यानंतर लेफ्ट साईडला यांनी इथे नंबर पॅनल ठेवून दिलेला आहे आणि त्या नंबर पॅनलवरचे नंबर प्रेस करून आम्ही दरवाजा ओपन केला होता. तर चला आता पुन्हा आत जाऊया. तर इथे ह्यांनी असं मस्त हॉल आहे हा ॲक्च्युली, पण तुम्ही ॲज अ बेडरूम सुद्धा त्याला वापरू शकता. सेपरेट डायनिंग हॉल असा दिलेला नाही आहे. तर इथेच ह्यांनी टेबल्स अँड चेअर लावलेले आहेत आणि इकडे बेडरूम सारखं केलेलं आहे. तर डायनिंग कम बेडरूम असा हा प्रकार आहे आणि खूपच सुंदर घर आहे. किती युनिक कलर्स वगैरे आहेत तुम्ही बघा. आणि हा जो व्ह्यू आहे तो किती सुंदर आहे तो बघा. लिस्बन या शहरातील सिटी सेंटर आणि इथली जी काही मेन अट्रॅक्शन्स आहेत ते सगळे अट्रॅक्शन्स आम्हाला घराच्या खिडकीमधून सुद्धा दिसत आहेत. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पोर्तुगाल मधल्या घरांमध्ये हा व्ह्यू कसा दिसतो सगळीकडून. तर पोर्तुगालमध्ये आम्ही आल्यापासून सतत आमचं चालून पाय दुखले, कारण सगळी घरं ही आहेत ती टेकडीवरती आहेत आणि लिटरली मला असा प्रश्न पडला की यांनी ही घरं कशी बांधली असतील. म्हणजे खाली माती दिसतच नाहीत, फक्त दगडांवरती या सगळ्या भिंती उभ्या केल्यात. आणि आम्ही पोर्तोमध्ये राहिलो तिथे सुद्धा अशीच घरं होती. आता लिस्बनमध्ये सुद्धा अशीच घरं आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मोस्टली सगळ्याच घरांमधून हा व्ह्यू दिसत असणार आहे. बाहेर जर तुम्ही बघितलं तर सगळी घरं जी आहेत ती टेकडीवरती आहेत. या घरामध्ये अजून 2 बेडरूम आहेत. हा आहे आमचा दुसरा बेडरूम आणि त्या बेडरूम मध्ये एकदम सिंपल आहे, कबर्ड दिलेला आहे. 2 सिंगल बेड इथे अटॅच करून ठेवलेले आहेत आणि ही एक मोठी अलमारी यांनी दिलेली आहे आणि हे 2 लॅम्प दिलेले आहेत. वरती लाईटच नाही आहे या रूम मध्ये, फक्त नाईट लॅम्प आहे. हा समस्त बेडरूम दिलेला आहे. इथे खूपच सुंदर आहे. छोट्या अशा पेंटिंग्स लावलेल्या आहेत आणि ही सुंदर अशी गॅलरी आहे. ही गॅलरी ओपन करण्याची पद्धत सुद्धा बघा वेगळीच आहे. एकदम जुन्या पद्धतीने इथे चावी लावून हा डोअर लॉक केलेला आहे आणि अशी गोल चावी फिरवून मग तो ओपन होतो. आणि बाहेरची जी दृश्य आहेत ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत. एकदम टिपिकल जुन्या घरांची ही गॅलरी आहे असं वाटतं. त्या साईडला अजून एक बेडरूम आहे. तो बेडरूम सुद्धा सेम असाच आहे, काही फरक नाही आहे. आणि त्यानंतर बाहेर बघितलं तर इथून सुद्धा तुम्हाला दुसऱ्या बाजूने लिस्बन सिटी दिसते आणि समोरची सुद्धा घरं बघा सगळी टेकडीवरतीच बांधलेली घरं आहेत. या घराची विशेष गोष्ट म्हणजे यांनी आम्हाला फुल्ली इक्विप्ड किचन दिलेलं होतं आणि हे बघा इथे सुद्धा खूपच सुंदर व्ह्यू दिसतोय तुम्हाला. फुल्ली इक्विप्ड किचन म्हणजे डिशवॉशर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, फ्रीज, इस्त्री सगळंच दिलेलं होतं. आणि बाथरूम पण बघा किती सुंदर आहे. अगदी बाथटब आणि टॉयलेट एकाच बाथरूममध्ये आहे आणि ते पण यांनी छान मेंटेन ठेवलेलं आहे. हे घर आम्ही Airbnb वरती बुक केलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती हे घर बुक करण्याच्या मागे की इथून दिसणारा हा जो व्ह्यू आहे तो खूपच सुंदर होता आणि जसं फोटोमध्ये आम्ही हे घर पाहिलं होतं तसंच ते आहे. हा संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे की पूर्ण लिस्बन शहर तुम्हाला या एका घरातून दिसतंय आणि आजूबाजूची सगळी घरं त्याच पद्धतीची आहेत. आणि रात्रीचा व्ह्यू आता बघा किती सुंदर दिसतोय. हे घर आम्ही Airbnb थ्रू बुक केलेलं होतं आणि 145 युरो पर नाईट याची प्राईस आहे. त्यानंतर यामध्ये 3 बेडरूम आम्हाला मिळाले होते. आम्ही 5 जण होतो, तर त्या लोकांसाठी हे घर अगदी छान होतं. इथल्या घरांची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे या बिल्डिंग्सला अजिबातच लिफ्ट नाही आहेत आणि हे आमचं घर 4th फ्लोअरवरती होतं. त्यामुळे इथे चढताना अक्षरशः आमची दमछाक झाली. पण हे जे तुम्ही व्ह्यूज बघताय ते पाहून अगदीच आमचा सगळा थकवा निघून गेलेला होता आणि हे घर आम्हाला खूपच जास्त आवडलं.
लिस्बन सिटी सेंटरपासून आमचं घर 1.5 किलोमीटरवरती होतं. ह्या घराच्या खालीच ट्रॅम 25 सुद्धा होती आणि त्यामुळेच हे घर आम्हाला खूपच जास्त सोयीस्कर वाटलं. तर मंडळी, हे घर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.